मराठा आरक्षणावरून राज्यामध्ये मोठा वाद निर्माण झालाय आणि याच मुद्द्यावरून छगन भुजबळ ओबीसी सभेतून अनेक भूमिका मांडताना दिसतात। मात्र भुजबळांनी मांडलेली भूमिका ही एकाच बाजूची होती। नेमकं काय प्रकरण आहे ते आपण पाहूया। आरक्षणाच्या वादात दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहत असल्याचे दावे होत आहेत। त्यात मंत्री भुजबळ त्यांची भूमिका मांडताना फक्त एकच बाजू सांगून वादाला फाटे फोडतायत का यावर प्रश्न उभे राहू लागले। पहिला मुद्दा नगरच्या शेंडी गावातला। गावची एक ओबीसी महिला सरपंच ओबीसींच्या सभेला गेली म्हणून गावातल्या मराठ्यांनी सदर महिलेला गावबंदी केल्याचं भुजबळ म्हणाले होते। मात्र भुजबळांच्या दाव्यांबाबत अनेकांनी प्रश्न उभे केल्यानंतर आपण ती माहिती वर्तमानपत्रात वाचल्याचं भुजबळांनी सांगितलं। अध्यक्ष महोदय, शेंडी गावातली एक महिला का ती फक्त काय ते आमच्या मीटिंगला आली, सरपंच महिला गावबंदी। अरे गावबंदी बाहेर असं एकंदरीत काही झालं नाही। म्हटलं तिथल्या लोकांचे काही फोन आले, त्यांनी सांगितलं का भुजबळ साहेबांनी जे सभागृहात माहिती दिली आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही आणि म्हणून समाजामध्ये वाद होऊ नये आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर बयान आलं का एका गावात शेंडी गावात विशिष्ट समाजाला बंदी घातलं जातं तर त्याचे परिणाम महाराष्ट्रभर होतं। वर्तमानपत्रात सुद्धा आलं, ते सगळं त्या समाज माध्यमावर सुद्धा त्यांच्या बोर्डवर कसं काळं फासलं गेलं, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ना, त्याच्या क्लिप्स आलेल्या आहेत। यावरून मंत्रिपदावरच्या व्यक्तीनं दोन्ही बाजूंची माहिती घेऊन मुद्दे मांडावेत असं म्हणत शेंडी गावच्या ग्रामस्थांनी भुजबळांना आवाहन केलं। घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाने पूर्ण माहिती घेऊनच विधानसभेमध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती। शेंडी गावच्या लोकांनी महिला सरपंचला फक्त माझ्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यामुळे गावबंदी केलेली आहे, हे एकदम चुकीचं आहे। परंतु दुसऱ्या मेळाव्यासाठी ज्यावेळेस ही सरपंच ही महिला ज्यावेळेस त्या छगन भुजबळांच्या तिथं हजर राहिली त्यावेळेस या महिलेनी सांगितलं का असं मी तुमच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यामुळे मला गावबंदी केली, परंतु हे साफ खोटं आहे। नगरच्या निर्मळ पिंपरी गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेवरूनही भुजबळांनी सवाल उपस्थित केले होते। ग्रामपंचायतीमध्ये मराठा समाजाला मतदान न केल्यानं एका दलित कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचं भुजबळांनी भर सभेत म्हटलं होतं। मात्र हा मुद्दा खोडून काढत त्या घटनेबाबत भुजबळांनी एकच बाजू मांडल्याचं त्यांच्याच सरकारमधले मंत्री विखे पाटलांनी म्हटलंय। पिंपरी निर्मळ मध्ये दोन दलित कुटुंब आहे एका गावात, त्यांनी कोणीतरी घोरपडे म्हणून त्यांना मतदान केलं नाही म्हणून त्यांच्या घरावर 400-500 लोक आले, मारहाण केली, घर उद्ध्वस्त केलं। ती लहान मुलगी तिच्या लहान बोबड्या शब्दात सांगत होती, मला दगडावर फेकलं। 71 लोकांवर केस घेतली असं म्हणाले। कालपर्यंत तरी कोणाला अटक झाली नव्हती। हे काय चाललेलं आहे? नाही, खरं म्हणजे माझी तीच आपले भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची आवश्यकता म्हणजे मला म्हणजे प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती मला, कारण वस्तुस्थिती वेगळी आहे। भुजबळांच्या दाव्यांविरोधात गावातले दलित आणि मराठा बांधवांनी काल रास्ता रोको करत भुजबळांच्या दाव्याचा निषेध केला। भुजबळ दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला। माहितीनुसार हे भांडण एका हॉटेलमध्ये वैयक्तिक कारणानं सुरू झालं। फोनवरून शिवीगाळ झाली आणि त्या शिवीगाळीवरूनच हा वाद झाला। किरण बारला भांडणं आले तर त्याची बाजू घेऊन राहिला त्या बारवाल्याची। कोणाची? तो सोम्या घोरपडे। हा, कोणाची नेमकं? किरण बारवाल्याची बाजू घेऊन राहिला। किरण हॉटेलवाला? हा, किरण बार नाही का, किरण साई किरण। हा हा, त्याची बाजू घेऊन राहिला तो। हा, आणि आपली काही चुकी नव्हती आपल्या पोरांची। हा, तू काय म्हणला कोणाला? मला फोन नाही, मला माहित नाही, तूच फोन केला पहिल्यांदा। अरे ते सोम्या मोकन बाजू राहिला मग। सोलापूरच्या तुळशी गावातील एका घटनेचा हिंगोलीच्या सभेत भुजबळांनी उल्लेख केला होता। मात्र भुजबळांनी केलेल्या दाव्यात कोणतंही तथ्य आढळून आलेलं नाहीये। या म्हाडा तालुक्यामध्ये तुळशी गाव काहीतरी आहे ना, तिथे नावी कुटुंबानं मतदान केलं नाही म्हणून तिथल्या मराठा समाजाच्या लोकांनी
त्या नावी कुटुंबाचं घरदार सगळं जाळून त्याला 2 लाख रुपयाचं नुकसान केलं. काय चाललं पुढे गेला पोलीस. भुजबळांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण ते स्वतः सत्तेत मंत्रीही आहेत. जे चुकले असतील त्यांच्या विरोधात गृह खात्याकडे पाठपुरावा व्हायला हवा. पण भुजबळ जाहीरपणे भांडणाच्या वादाला जातीय रंग देत असल्याचा आरोप होतोय. कुणाच्या मागण्या मान्य करायच्या आणि कुणाच्या नाही याचा निर्णय शेवटी सरकारलाच घ्यायचा आहे. महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण पाहता कोण कधी कुणाशी दोस्ती आणि शत्रुता करेल याचा नेम नाहीये. उद्या नेते एका रात्रीत एकत्र येऊ शकतात, मात्र 2 समाज एकत्र यायला अनेक पिढ्या जातात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.